काही बेपत्ता प्रवाशांचे नातेवाईक जळगाव सामान्य रुग्णालयात पोहोचलेत. माझ्या भावाला शोधून द्या असं म्हणत उत्तर प्रदेशातील संजय चव्हाणांनी टाहो फोडला. जळगावातील 3 ते 4 रुग्णालयात वणवण फिरून देखील भावाचा शोध न लागल्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांवरती हल्ला करण्यासाठी माओवाद्यांनी लपवून ठेवलेला स्फोटकांचा मोठा साठा सीआरपीएफच्या जवानांनी जप्त केला. सीआरपीएफ आणि कोब्रा बटालियन यांच्या जवानांनी संयुक्तपणे तपासणी करून हे साहित्य जप्त करून माओवाद्यांचा मोठा डाव उधळून लावला. नालासोपाऱ्यात पालिका प्रशासनाकडून अनधिकृत इमारतींचं तोडकाम करण्यात आलंय. 41 इमारतींवरती हातोडा चालवला जातोय. या विरोधात नागरिकांनी आक्रोश केला. दारू पिऊन दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी अटक केली. आरोपीकडनं 2 बाईक्स जप्त करण्यात आल्या. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात असलेल्या एका बिगारी कामगाराच्या घराला भीषण आग लागली. यात कामगारांचे लाखो रुपये जळून खाक झाले. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये बांधकाम कामगारांच्या झोपडपट्टीला आग लागली. या आगीमध्ये घरातील साहित्यासोबतच 5 लाख रुपये रोख जळून खाक झालेत. या आगीचं कारण स्पष्ट आहे. मालेगावच्या सटाणा नाका परिसरातील जैन मंदिरातनं अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसोबतच पंचधातूंच्या वस्तू लंपास केल्या आहेत. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. अपघाताचा बनाव करत प्रेयसीनं मित्रांच्या मदतीने 28 वर्षीय प्रियकराची हत्या केली. पिंपरी चिंचवडच्या घरकुल परिसरातली ही घटना. या प्रकरणी काहींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. भिवंडी महानगरपालिकेत बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्तानं अभिवादन करण्यात आलं. मनपा आयुक्त अजय वैद्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. वृद्ध महिलेच्या घरात घुसून सोनसाखळीसोबतच रोख रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्याला नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडनं सोनसाखळीसोबतच 30,000 रुपये जप्त केले. पिंपरी चिंचवड शहरातील बटरफ्लाय पुलाचा खर्च 25 कोटींवरून 40 कोटींपर्यंत गेला. 7 वर्ष होऊन सुद्धा अद्याप पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही. किरीट सोमय्यांच्या मागणीची शासनानं दखल घेत सिल्लोडमधील जन्म प्रमाणपत्र फेर पडताळणीचे आदेश दिलेत. त्यामुळे नव्यानं दाखल केलेले जन्म मृत्यू प्रमाणपत्राचं वितरण सुद्धा थांबवण्यात आलंय. या आदेशामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रमाणपत्र वितरणावरती परिणाम होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत टाकण्यात आलेल्या 900 मिलीमीटर जलवाहिनीचे पाईप निखळलेत. 3 दिवस उलटल्यानंतरही जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात यश आलेलं नाही. चंद्रपूरच्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला माजी मुख्यमंत्री मासा कन्नमवार यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केलाय. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेतला. गोंदिया जिल्ह्यातील 41,000 धान उत्पादक शेतकऱ्यांचे 292 कोटी 64 लाखांचे चुकारे थकलेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी कायम आहे. दरम्यान हे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार अशी माहिती जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी दिली. हिंगोलीमध्ये टोमॅटोच्या 20 किलोच्या कॅरेटला साधारण 50 ते 60 रुपये असा दर मिळतोय. मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्च सुद्धा निघणं अवघड झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. लासलगाव, मनमाड, निफाड सोबतच नाशिक जिल्ह्यात द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात झाली असून बाजारपेठेत द्राक्ष दाखल झाल्याशिवाय चीन, मलेशिया, श्रीलंका, अरब यासोबतच इतर देशात सुद्धा द्राक्ष निर्यात केली जात असून आतापर्यंत 563 टन द्राक्ष निर्यात करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आले. कांदा आयातीवरती लावलेली 10% शुल्क शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. उत्पादन खर्चही निघणं अवघड झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. गेल्या 4 वर्षांपासून पडलेल्या सोयाबीनला शासनाचा 4,892 रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी धाराशिव जिल्ह्यातील खरेदी विक्री केंद्रावरती गर्दी केली. खरेदी केंद्रावरती 900 रुपये जास्त दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यामध्ये 4,000पेक्षा जास्त कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला. बर्ड फ्लूच्या धास्तीनं पशुसंवर्धन विभागाचं शीघ्र कृती दल ढाळे गावात दाखल झालंय. अकोला वन्यजीव विभागामार्फत नुकतीच आशियाई पाणथळ पक्षी गणना पार पडली. पाणथळ पक्षी गणनेमध्ये 49च्या वर विविध पाणथळ पक्ष्यांची नोंद करण्यात आली. बीडमध्ये बनावट नोटांची छपाई करून चलनात आणणाऱ्या टोळीविरोधात मकोका लावण्याची तयारी सुरू झाली आहे. बीड शहरामध्ये 3 महिन्यांपूर्वी बनावट नोटा छपाई करणारी गँग उघडकीस आली होती. छपाई करणाऱ्या मुख्य आरोपी मनीष क्षीरसागरला स्थानिक गुन्हे शाखेनं पकडलंय.
अमरावती जादूटोण्याच्या संशयावरून एका 77 वर्ष वृद्ध आदिवासी महिलेला बेदमपणे मारहाण करत तिची गावातनं धिंड काढण्यात आली होती. या प्रकरणी आता अख्ख्या गावानं महिलेच्या पाया पडत तिची माफी मागितली. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनानिमित्तानं नेवासाच्या क्षेत्र देवगडमध्ये 1001 किलो रांगोळीतनं राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली. ही रांगोळी पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. वाशिमच्या मानोऱ्यातून वाहणारी अरुणावती नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. नदीपात्रात घाण पसरल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. तात्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा नदीकाठच्या नागरिकांनी दिलाय. बुलढाण्याच्या लोणार सरोवर परिसरात बिबट्याचं दर्शन झालं. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यातील शाळांमध्ये खिचडीसाठी निकृष्ट दर्जाचा तांदूळ पाठवल्याचा प्रकार समोर आला. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी एका सामाजिक कार्यकर्त्यानं केली. वाशिम जिल्ह्यातील अनसिंग कुंभेसोबतच अनेक मार्गावरती अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खासगी वाहनांद्वारे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करण्यात येत असल्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला. हा जीवघेणा प्रवास कॅमेरामध्ये कैद झालाय. आणि आता या बुलेटिनमध्ये बघूया दुपारच्या 100 बातम्या. सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी बांगलादेशीच असल्याचं समोर आलंय. आरोपी शरीफुल इस्लाम याचं बांगलादेशचं ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांच्या हाती लागलंय. दरम्यान मुंबईत थांबण्यासाठी त्याला कुणी मदत केली याची चौकशी आता पोलिसांकडून सुरू आहे. सैफच्या घरात घुसलेला बांगलादेशी होता. त्याच्यावर झालेला हल्ला हा मला संशयास्पद वाटतो असा गंभीर आरोप मंत्री नितेश राणेंनी केलाय. तसंच त्यानं स्वतःच चाकू मारून घेतला का असा प्रश्न पडत असल्याचं नितेश राणे म्हणाले. सैफवरील हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंच्या मनात काही शंका असतील तर पोलीस डिपार्टमेंटला त्यांनी सांगावं असं अजित पवारांनी म्हटलं. सैफ आपल्या घरी जाताना त्यांची तब्येत किंवा कपडे बघता त्याच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता असं वाटत नाही असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. सैफ अली खानच्या आरोपीनं वापरलेला चाकूचा तुकडा मिळवण्यासाठी पोलीस आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला घेऊन वांद्रे तलावाजवळ गेले होते. या तलावात 1.5 तास शोध घेतल्यानंतर अखेर पोलिसांनी चाकूचा तुकडा मिळवलाय. त्यामुळे पोलिसांच्या हाती सर्वात मोठा पुरावा लागलाय. बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मागे घेण्यात आलाय. सुनावणी आधीच आरोपीच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोपी असलेला वाल्मिक कराड शरण येण्यापूर्वी बीडवरनं पुण्याला गेला होता का असा सवाल आता उपस्थित होतोय. या संदर्भात पुष्टी करणारे सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय. 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरनं 3 आलिशान कारमधनं आरोपी कराड हा पुण्याला गेल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडची मध्यरात्री प्रकृती बिघडली. कराडला पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वाल्मिक कराडवरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीड जिल्हा विशेष न्यायालयानं कराडला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं. मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असल्यामुळे वाल्मिक कराडला पुढचे 6 महिने जेलमध्येच राहावं लागणार आहे. स्नेहल जगताप यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवरती मंत्री भरत गोगावलेंनी प्रतिक्रिया दिली. हात वाळण्याआधीच दुसऱ्या ताटाची तयारी सुरू आहे असं म्हणत गोगावलेंनी जगतापांना टोला लगावला. रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीतला वाद विकोपाला गेला. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडनं आदिती तटकर यांना पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप राष्ट्रवादीच्या रायगड जिल्हाध्यक्षांनी केलाय. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्यात ऑपरेशन टायगर राबवलं जाणार आहे. उबाठाचे 6 खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे उबाठा सेनेला लवकरच मोठा धक्का बसणार आहे. राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची भविष्यवाणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी थेट डावसबंद केली. ठाकरेंच्या पक्षाचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा उदय सामंत यांनी केला. भाजपनं शिवसेनेच्या नावानं चिनी माल बाजारात आणला. बाळासाहेबांच्या शिवसेनेपुढे प्रतिकूल परिस्थिती निर्माण केली असं म्हणत खासदार संजय राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला. हिंदुत्वाचं ढोंग बंद करा. बाळासाहेबांना ढोंगी राजकारण चालत नव्हतं. बाळासाहेबांना भारतरत्न मिळालाच पाहिजे अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवस नाशिकच्या दौऱ्यावरती जात आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांची पालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार आहेत. भाजप आमदार देवयानी फरांदेंनी नाशकात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दरम्यान ही सदिच्छा भेट असल्याची प्रतिक्रिया फरांदेंनी दिली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या 99व्या जयंतीनिमित्तानं आज उद्धव ठाकरे आणि शिंदेंच्या सेनेचे 2 स्वतंत्र अभिवादन मेळावे होणार आहेत. या मेळाव्यातनं दोन्ही शिवसेना शक्ती प्रदर्शन करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं शिंदे सेनेला भरभरून प्रेम दिलं. जनतेच्या समर्थनाबद्दल नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या राज्यामध्ये आभार यात्रा सुरू करणार आहेत. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे काम करा असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी युवा सैनिकांना दिले. ठाण्यात युवा सेनेचं अधिवेशन पार पडलं. यावेळी एकनाथ शिंदेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याचे आदेश दिले. मंत्री आशिष शेलारांनी मालवणच्या पेंडूरमध्ये सुरू असलेल्या मांड उत्सवाला भेट दिली. यावेळी श्री वेताळ मंदिरात कुटुंबासोबतच प्रार्थना करत त्यांनी आशीर्वाद घेतले. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावरती आले. मात्र शरद पवार आणि अजित पवारांची आसन व्यवस्था बदलण्यात आल्याचं दिसलं. बैठक व्यवस्थेनुसार शेजारी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती, मात्र दोघांनी शेजारी बसणं टाळलं. पुण्यातल्या कार्यक्रमात अजित पवारांनी स्टेजवरती येत आसन व्यवस्था बदलायला सांगितली. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बाळासाहेब पाटलांची खुर्ची ठेवण्यात आली. पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बंद दारात चर्चा झाली. अर्धा तास काका पुतण्यामध्ये संवाद झाला. पुण्यातल्या कार्यक्रमात अजित पवार आणि जयंत पाटलांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी पवार आणि पाटलांमध्ये हास्यविनोद देखील झाले. पक्षफुटीनंतर दोन्ही पक्षातील दुरावा कमी होत असल्याचं चित्र बघायला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण आलंय.